बीकॉम 4 सेमचा चौथा युनिट आहे लिक्विडेशन ऑफ कंपनी. यावरील सर्व कन्सेप्ट आपण मागच्या क्लासमध्ये समजून घेतल्या. याच्या कन्सेप्ट, याचे फॉर्मॅट्स, फॉर्म्युले, याच्यावरची थेरी आणि याच्यावरचे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण मागील काही क्लासेसमध्ये समजून घेतले. त्यानंतर आजच्या क्लासमध्ये आपण लिक्विडेशन ऑफ कंपनीज यावरील MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन समजून घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1. कंपनीचा कारभार गुंडाळण्याच्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात. A. निस्तारण, B. स्थापना, C. निर्मिती आणि पर्याय क्रमांक D आहे अमूर्त देयता. तर कंपनीचा कारभार गुंडाळण्याच्या प्रक्रियेला, गुंडाळण्याच्या म्हणजे बंद करण्याच्या प्रक्रियेला निस्तारण असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक A हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 2. ऐच्छिक निस्तारणाचा निर्णय कोण घेतात? A. न्यायालय, B. भागधारक किंवा धनको, C. व्यापारी आणि पर्याय D आहे क्रेता. तर ऐच्छिक निस्तारणाचा निर्णय हा एकतर भागधारक किंवा धनको घेत असतात. म्हणून पर्याय क्रमांक B भागधारक किंवा धनको हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 3. लोकल टॅक्सेस ड्यू ₹1,500, सेल्स टॅक्स ₹2,100, डायरेक्टर्स फीज फॉर द इयर ₹20,000, इन्कम टॅक्स ₹2,500, ट्रेड क्रेडिटर्स ₹4,06,600, हँडआउट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये कशा कशाचा समावेश करायचा हे आपण मागील क्लासमध्ये तुम्हाला समजून दिलेलंच आहे. तर दिलेल्या पदांपैकी लोकल टॅक्स 1,500, सेल्स टॅक्स 2,100 आणि इन्कम टॅक्स 2,500 या तीनच पदाचा प्रेफरन्शियल क्रेडिटर यामध्ये समावेश करायचा आहे आणि म्हणून तिघांचीच टोटल घ्यायची आहे. बाकी पदांची जी बेरीज आहे त्या बाकी पदांना सोडून द्यायचं आहे आणि म्हणून तिघांची बेरीज होते 6,100 रुपये आणि म्हणून प्रेफरन्शियल क्रेडिटरची जी अमाऊंट आहे, व्हॅल्यू आहे ती होईल 6,100 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक B हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 4. निस्तारकाची नियुक्ती कशासाठी केली जाते? A. निस्तारणाच्या कार्यासाठी, B. व्यवसायाच्या विस्तारासाठी, C. व्यवसायाच्या विकासासाठी की D. व्यवसायाच्या प्रगतीसाठी. तर निस्तारकाची नियुक्ती ही निस्तारणाच्या कार्यासाठी केली जाते म्हणून पर्याय क्रमांक A हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 5. निस्तारकाच्या अंतिम लेखा विवरणाला काय म्हणतात? A. अंदाजपत्रक, B. निस्तारकाचे अंतिम हिशोबपत्रक, C. व्यवसाय आणि D आहे व्यवसायाची प्रगती. तर निस्तारकाच्या अंतिम लेखा विवरणाला निस्तारकाचे अंतिम हिशोबपत्रक असं सुद्धा म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक B हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 6. निस्तारकाच्या अंतिम लेखा विवरणातील 2 बाजू कोणत्या आहेत? पर्याय क्रमांक A आहे असेट्स अँड असेट्स, B आहे असेट्स अँड लॅबिलिटीज, C आहे कॅश रिसिप्ट अँड कॅश पेमेंट आणि पर्याय D आहे नॉन ऑफ दी अबोव. तर निस्तारकाच्या अंतिम लेखा विवरणातील 2 बाजू म्हणजेच कॅश रिसिप्ट ही पहिली बाजू आणि दुसरी बाजू म्हणजेच कॅश पेमेंट आणि म्हणून पर्याय क्रमांक C हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 7. निस्तारकाद्वारे करण्यात येणाऱ्या शोधनामध्ये कशाचा पहिला क्रम असतो? A. पूर्ण प्रतिभूत धनको, B. अधिमान्य किंवा पूर्वाधिकार धनको, C. निस्तारणाचा खर्च आणि D. अप्रतिभूत किंवा तारण नसलेले धनको. तर निस्तारकाद्वारे करण्यात येणाऱ्या शोधनामध्ये निस्तारक जे पेमेंट करतो त्या पेमेंटमध्ये
पहिला जो क्रम असतो हा असतो पूर्ण प्रतिभूत धनको, फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. याचा फॉर्मॅटसुद्धा आपण पाहिलेला आहे आणि मोठे प्रॉब्लेमसुद्धा आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून पहिला जर कोणाचा क्रम असेल पेमेंटमध्ये, निस्तारक जे पेमेंट करते त्या पेमेंटमध्ये पहिला क्रम असतो तो म्हणजे पूर्ण प्रतिभूत धनकोचा. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 8, निस्तारकाच्या रोख प्राप्ती व शोधन विवरणाला रिकामी जागा असेही म्हणतात. ए कॅश फ्लो स्टेटमेंट, बी रोख पुस्तक, सी कमतरता खाते आणि डी निस्तारकाचे अंतिम लेखा विवरण. तर निस्तारकाच्या रोख प्राप्ती आणि रोख शोधन विवरणाला निस्तारकाचे अंतिम लेखा विवरण असेही म्हणतात. फायनल स्टेटमेंट ऑफ लिक्विडेटर्स, फायनल स्टेटमेंट ऑफ लिक्विडेटर्स असंही म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक डी निस्तारकाचे अंतिम लेखा विवरण योग्य आहे. क्वेश्चन नंबर 9, न्यायालयाच्या आदेशाने कंपनीचे निस्तारण होत असल्यास त्याला काय म्हणतात. ए अनिवार्य निस्तारण, बी ऐच्छिक निस्तारण, सी न्यायालयाच्या देखरेखीखाली होणारे निस्तारण आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. तर न्यायालयाच्या आदेशाने जर एखाद्या कंपनीचं निस्तारण होत असेल तर त्याला अनिवार्य निस्तारण असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 10, इक्विटी शेअर होल्डर्स ₹2 लाख. इक्विटी शेअर होल्डरची व्हॅल्यू दिलेली आहे 2 लाख, म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल आहे 2 लाख. द लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू इक्विटी शेअर होल्डर्स. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन आहे 2%. कशावर? अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू इक्विटी शेअर होल्डर्स. त्यानंतर कॅश अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर इज ₹95,340. निस्तारकाकडे इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट करण्याकरिता रोख पैसे उपलब्ध आहेत ₹95,340. परंतु त्यांना द्यायचे किती होते? 2 लाख होते. 2 लाख द्यायचे होते परंतु 2 लाख रुपये उपलब्ध नाहीत, त्यापेक्षा कमी पैसे उपलब्ध आहेत. आणि असं जर असेल तर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन काढण्याकरिता वेगळा फॉर्म्युला अवलंबावा लागतो. प्रॉब्लेममध्ये विचारलेला आहे कॅल्क्युलेट लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन काढा. तर लिक्विडेटरचं रेम्युनरेशन अशा परिस्थितीमध्ये काढण्याचा फॉर्म्युला आहे कॅश अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स इंटू रेट ऑफ कमिशन डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ कमिशन. कॅश अवेलेबल किती आहे ते प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे 95,340 इंटू 2 डिवायडेड बाय 102 इज इक्वल टू 1,869. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 11, खालीलपैकी कोणत्या प्रकारे कंपनीचे ऐच्छिक निस्तारण केले जाते. ए सभासदांद्वारे, बी धनकोद्वारे, सी अ व ब दोन्ही आणि डी वरीलपैकी नाही. तर सभासदांद्वारे आणि धनकोद्वारे कंपनीचं ऐच्छिक निस्तारण केलं जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 12, कंपनीच्या ऐच्छिक निस्तारणाची नोंदणी करण्यासाठी किमान किती संचालकांनी वैधानिक घोषणापत्र दाखल करणे आवश्यक आहे. पर्याय क्रमांक ए आहे 4, बी आहे 3, सी आहे 2 आणि पर्याय डी आहे 1. तर कंपनीचं जर ऐच्छिक निस्तारण करायचं असेल तर त्यासाठी त्या निस्तारणाची नोंदणी करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी कमीत कमी 2 संचालकांनी वैधानिक घोषणापत्र दाखल करणे आवश्यक असते. म्हणजे त्या घोषणापत्रावर 2 संचालकाच्या सह्या असणे आवश्यक असते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 13, कंपनीच्या ऐच्छिक समापनाचा ठराव केल्यापासून किती आठवड्याच्या आत वैधानिक घोषणापत्र देणे आवश्यक असते. ए 5, बी 4, सी 3 आणि डी 2. तर कंपनीच्या ऐच्छिक समापनाचा, समापन म्हणजे निस्तारणाचा ठराव केल्यापासून
5 आठवड्याच्या आत वैधानिक घोषणापत्र देणे किंवा दाखल करणे आवश्यक असते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 14. कंपनीच्या ऐच्छिक समापनासाठी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत कोणता प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक आहे? ए साधारण, बी विशेष, सी अ व ब दोन्ही म्हणजेच ए एंड बी बोथ आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. तर कंपनीचं जर ऐच्छिक समापन होत असेल तर त्यासाठी कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष प्रस्ताव मंजूर होणे, पारित होणे आवश्यक असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 15. कंपनीच्या ऐच्छिक समापनासाठी मंजूर विशेष प्रस्तावाची सूचना सरकारी राजपत्रित अधिकाऱ्याकडे प्रस्ताव मंजूर झाल्यापासून किती दिवसाच्या आत देणे आवश्यक आहे? ए आहे 15, बी आहे 14, सी आहे 12 आणि पर्याय क्रमांक डी आहे 10. तर कंपनीच्या ऐच्छिक निस्तारणासाठी मंजूर विशेष प्रस्तावाची सूचना सरकारी राजपत्रित अधिकाऱ्याकडे प्रस्ताव मंजूर झाल्यापासून 14 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16. कंपनी निस्तारकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून किती दिवसामध्ये निस्तारकाला सूचना देणे आवश्यक आहे? 20, पर्याय बी आहे 15, सी आहे 10 आणि डी आहे 7. तर योग्य पर्याय आहे 10. कंपनी निस्तारकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून 10 दिवसामध्ये निस्तारकाला सूचना देणे आवश्यक असते. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 17. कंपनी निस्तारणाची प्रक्रिया 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत चालूच असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्षाच्या शेवटी कंपनीची सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय ए आहे निस्तारक, बी आहे संचालक मंडळ, सी आहे सभासद की डी धनको. तर कंपनी निस्तारणाची प्रक्रिया 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत चालूच असेल आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्षाच्या शेवटी कंपनीची सभा बोलवण्याचा अधिकार हा निस्तारकाला असतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 18. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ऑफ ₹5,000 अमाउंटेड टू ₹40,000. याचाच अर्थ अनसेक्युअर्ड क्रेडिटरची व्हॅल्यू 40,000 दिलेली आहे आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 5,000 दिलेला आहे आणि त्या 40,000मध्ये 5,000 प्रेफरन्शियल क्रेडिटरचा समावेश आहे. म्हणजे दोघांना जर वेगवेगळं करायचं असेल तर प्रेफरन्शियल क्रेडिटर 5,000चे आहेत आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 35,000चे आहेत. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 2% on the amount distributed to the unsecured creditors and preferential creditors. Amount available for unsecured creditors is ₹20,145. Find out liquidators total remuneration. अनसेक्युअर्ड क्रेडिटरची व्हॅल्यू दिलेली आहे आणि प्रेफरन्शियल क्रेडिटरची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि लिक्विडेटर्स रेम्युनरेशन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर विचारलेलं आहे. परंतु जी अमाऊंट अवेलेबल आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटरसाठी ती आहे 20,145 आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटरचं जे कर्ज होतं ते होतं 35,000 रुपये द्यायचे होते त्यांना. परंतु निस्तारकाजवळ किती पैसे उपलब्ध आहेत? 20,145. म्हणजे कर्जापेक्षा कमी पैसे उपलब्ध आहेत. कमी पैसे उपलब्ध असल्यामुळे वेगळा फॉर्म्युला अवलंबावा लागेल. अनसेक्युअर्ड क्रेडिटरचं पेमेंट करण्यासाठी कमी पैसे उपलब्ध आहेत परंतु त्याच्याही अगोदर पेमेंट करावं लागते ते म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटरचं.
प्रेफरन्शियल क्रेडिटरची व्हॅल्यू आहे 5,000. 5,000वर 2% असं डायरेक्टली त्याचं रेम्युनरेशन काढायचं आहे, कारण त्याचं पेमेंट अगोदरच करावं लागते. त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटरसाठी 5,000वर 2% म्हणजे 100 रुपये त्याच्यावरचं रेम्युनरेशन होईल आणि 2% अमाऊंट पेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अमाऊंट कमी उपलब्ध आहे. कर्ज होतं 35,000, परंतु निस्तारकाकडे आहेत 20,145 रुपये, म्हणजे कमी पैसे उपलब्ध आहेत. असं जर असेल तर वेगळा फॉर्म्युला वापरावा लागतो. तर हा फॉर्म्युला आहे अमाऊंट अवेलेबल फॉर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स इंटू रेट ऑफ कमिशन अपॉन 100 प्लस रेट ऑफ कमिशन. अमाऊंट अवेलेबल आहे 20,145 गुणिला 2 भागिला 102 इज इक्वल टू 395. प्रेफरन्शियल क्रेडिटरवरचं जे रेम्युनरेशन होतं ते आलं 100 रुपये आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सवरचं जे रेम्युनरेशन आहे ते आहे 395. असं टोटल रेम्युनरेशन होईल 495 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 19. कंपनी निस्तारणाच्या कालावधीमध्ये निस्तारणाच्या कायदेशीर बाबींवर होणाऱ्या खर्चाला काय म्हणतात? ए कायदेशीर खर्च, बी निस्तारणाचा खर्च, सी निस्तारकाचे पारिश्रमिक आणि डी वरीलपैकी नाही. तर कंपनी निस्तारणाच्या कालावधीमध्ये निस्तारणाच्या कायदेशीर बाबीवर, लिगल बाबीवर जर खर्च होत असेल तर अशा प्रकारच्या खर्चाला कायदेशीर खर्च असं म्हणतात. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 20. पूर्ण प्रतिभूत धनको असे धनको असतात की ज्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम रिकामी जागा असते. ए पूर्णतः सुरक्षित असते, बी अंशतः सुरक्षित असते, सी असुरक्षित असते की पर्याय डी वरीलपैकी नाही. तर पूर्ण प्रतिभूत धनको फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असे क्रेडिटर्स असतात ज्याच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम पूर्णतः सुरक्षित असते, फुली सेक्युअर्ड असते. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 21. अप्रतिभूत धनको असे धनको असतात की ज्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम रिकामी जागा असते. ए पूर्णतः सुरक्षित असते, बी अंशतः सुरक्षित असते, सी असुरक्षित असते आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. तर अप्रतिभूत धनको असे धनको असतात, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असे क्रेडिटर्स असतात की ज्याच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ही असुरक्षित असते. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 22. अधिमान्य किंवा पूर्वाधिकार धनको असे धनको असतात की ज्याच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम रिकामी जागा असते. ए पूर्णतः सुरक्षित असते, बी अंशतः सुरक्षित असते, सी असुरक्षित असते की पर्याय डी वरीलपैकी नाही. तर अधिमान्य किंवा पूर्वाधिकार धनको असे धनको असतात ज्याच्याकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ही पूर्णतः सुरक्षित असते. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 23. अधिमान्य किंवा पूर्वाधिकार धनकोमध्ये कशाचा समावेश होतो? ए सर्व महसुली कर, बी कर्मचाऱ्यांची मजुरी किंवा वेतन, सी कर्मचारी क्षतिपूर्तीची रक्कम की डी वरील सर्व. पूर्वाधिकार धनको असे धनको असतात की या धनकोमध्ये, पूर्वाधिकार धनकोमध्ये सर्व महसुली कर म्हणजे सर्व गव्हर्नमेंटच्या करांचा समावेश होतो, कर्मचाऱ्यांची मजुरी आणि वेतन याचाही समावेश होतो आणि कर्मचारी क्षतिपूर्तीची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम याचाही समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी वरील सर्व हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 24. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत. यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे 1,27,000, ट्रेड डेप्टर्स आहे 60,000, इन्कम टॅक्स आहे 10,000, रेट्स 5,000 आणि वर्कमॅन कम्पेन्सेशन आहे 2,000. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी दिलेला आहे 1,000 आणि विचारलेला आहे अमाऊंट ऑफ अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स.
अनसेक्युअर्ड क्रेडिटरची रक्कम शोधून काढा असं म्हटलेलं आहे. तर यापैकी या सन्ड्री क्रेडिटर्सपैकी बँक ओव्हरड्राफ्ट हे अनसेक्युअर्ड क्रेडिटरमध्ये येतं. ट्रेड डेब्ट्स हे सुद्धा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये येतं, म्हणजे 1,27,000 प्लस 60,000. त्यानंतर इन्कम टॅक्स मात्र प्रेफरन्शियल क्रेडिटरमध्ये येतं. रेटसुद्धा प्रेफरन्शियल क्रेडिटरमध्ये येतं. वर्कमेन कम्पेन्सेशनसुद्धा प्रेफरन्शियल क्रेडिटरमध्ये येतं. आणि इलेक्ट्रिसिटी ही मात्र अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये येतं. आणि म्हणून इलेक्ट्रिसिटीचे 1,000 रुपये असे टोटल 1,88,000 रुपये हे अनसेक्युअर्ड क्रेडिटरचे होतील. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी 1,88,000 हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 25. कंपनीची आर्थिक स्थिती शोधनक्षम नसल्यास व्याज कोणत्या तारखेपर्यंत द्यावे लागेल? ए आहे मूळ कर्जाची प्रत्यक्ष परतफेड करेपर्यंत. बी आहे निस्तारणाच्या तारखेपर्यंत. सी आहे वर्षाच्या अखेरपर्यंत. आणि पर्याय डी दिलेला आहे वरीलपैकी नाही. कंपनीची आर्थिक स्थिती शोधनक्षम नसल्यास, कंपनी शोधनक्षम नसल्यास, सॉल्व्हंट नसल्यास, इनसॉल्व्हंट असल्यास व्याज कोणत्या तारखेपर्यंत द्यावे लागेल? तर अशा परिस्थितीमध्ये व्याज द्यावे लागेल निस्तारणाच्या तारखेपर्यंत. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 26. पूर्वाधिकार भागधारकांना त्यांचे भाग भांडवल आणि थकीत लाभांशाची रक्कम कुणाच्या अगोदर मिळण्याचा अग्रहक्क असतो? ए समता भागधारक. बी पूर्ण प्रतिभूत धनको. सी निस्तारकाचे पारिश्रमिक. आणि पर्याय डी आहे अप्रतिभूत धनको. तर पूर्वाधिकार भागधारकांना त्यांचे भाग भांडवल आणि थकीत लाभांशाची रक्कम समता भागधारकांच्या अगोदर मिळण्याचा अग्रहक्क असतो. आपण लिक्विडेटर स्टेटमेंटची जी पेमेंट बाजू जर पाहिली तर अगोदर पेमेंट कुणाचं केलं जाते? पूर्वाधिकार भागधारक आणि त्याच्यावरचा जो काही थकीत लाभांश असेल त्यांना आपला भांडवल आणि थकीत लाभांश मिळण्याचा अग्रहक्क असतो. कुणाच्या अगोदर? समता भागधारकांच्या अगोदर. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 27. कंपनीच्या अनिवार्य निस्तारणात अधिकृत निस्तारकाची नियुक्ती कोण करतो? पर्याय ए केंद्र सरकार. बी राज्य सरकार. सी कंपनीचे नोंदणी अधिकारी. की पर्याय डी उच्च न्यायालय. कंपनीच्या अनिवार्य निस्तारणात अधिकृत निस्तारकाची नियुक्ती ही केंद्र सरकार करत असते. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 28. ऐच्छिक निस्तारणात निस्तारणाचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच्या 12 महिन्यांच्या काळात देणे असलेले सरकारी कर व दर रिकामी जागा मानले जातात. ए पूर्ण प्रतिभूत धनको. बी अप्रतिभूत धनको. सी अधिमान्य किंवा पूर्वाधिकार धनको. पर्याय डी विविध धनको. ऐच्छिक निस्तारणात निस्तारणाचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच्या 12 महिन्यांच्या काळामध्ये देणे असलेले सरकारी कर व दर हे पूर्वाधिकार प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मानले जातात. पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 29. निस्तारणाच्या तारखेपर्यंतचा पूर्वाधिकार भागांवरील थकीत लाभांश, निस्तारणाच्या तारखेपर्यंतचा पूर्वाधिकार भागांवरील थकीत लाभांश काय केला जातो? ए पूर्ण प्रतिभूत धनको मानला जातो. बी अप्रतिभूत धनको मानला जातो. पर्याय सी आहे अधिमान्य धनको मानला जातो. आणि पर्याय डी आहे पूर्वाधिकार भाग भांडवलांमध्ये अधिक केला जातो. तर निस्तारणाच्या तारखेपर्यंतचा पूर्वाधिकार भागांवरील प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरील जो काही थकीत लाभांश असेल, डिव्हिडंडचा जो काही एरियस असेल, त्या एरियसला काय केलं जाते? पूर्वाधिकार भाग भांडवलामध्ये तो एरियस प्लस केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 30.
कॉल्स इन ॲडव्हान्सची रक्कम काय समजली जाते? ए पूर्ण प्रतिभूत धनको, बी अप्रतिभूत धनको किंवा तारण नसलेले धनको, सी अधिमान्य किंवा पूर्वाधिकार धनको आणि पर्याय डी आहे विविध धनको. कॉल्स इन ॲडव्हान्सची रक्कम ही अप्रतिभूत धनको, तारण नसलेले धनको समजली जाते, अनसेक्युअर्ड क्रेडिटर समजली जाते. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 31. सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, ट्रेड डेप्टर्स दिलेला आहे, इन्कम टॅक्स, रेट्स, वर्कमॅन कम्पेन्सेशन आणि इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे. तर अमाऊंट ऑफ प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, प्रेफरन्शियल क्रेडिटरची अमाऊंट विचारलेली आहे. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये इन्कम टॅक्स, रेट्स आणि वर्कमॅन कम्पेन्सेशन या 3 पदाचा समावेश होतो. म्हणून या 3 पदाची जी काही टोटल असेल तेच आन्सर होईल. इन्कम टॅक्स आहे 10,000, रेट्स आहे 5,000 आणि वर्कमॅन कम्पेन्सेशन आहे 2,000. अशा प्रकारे जी टोटल आहे 17,000. पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 32. अनिवार्य निस्तारण केव्हा घडून येते? ए भागधारकांनी आदेश दिल्यास, बी न्यायालयाने आदेश दिल्यास, सी क्रेत्याने आदेश दिल्यास की पर्याय डी केव्हाही. अनिवार्य निस्तारण हे न्यायालयाने आदेश दिल्यासच घडून येते. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 33. न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय कंपनीचे निस्तारण होत असल्यास त्याला काय म्हणतात? ए अनिवार्य निस्तारण, बी ऐच्छिक निस्तारण, सी न्यायालयाच्या देखरेखीखाली होणारे निस्तारण की डी वरीलपैकी काहीही नाही. तर न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना जर कंपनीचं निस्तारण होत असेल तर त्याला म्हणतात ऐच्छिक निस्तारण. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 34. कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमानुसार कंपनीच्या निस्तारणासाठी निस्तारकाचे अंतिम लेखा विवरण तयार करावे लागते? पर्याय ए आहे कलम 318, बी 319, सी 320 की कलम पर्याय डी आहे कलम 321. कंपनी कायदा 2013च्या कलम 318 नुसार कंपनीच्या निस्तारणासाठी निस्तारकाचे अंतिम लेखा विवरण तयार करावे लागते. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 35. कंपनीची आर्थिक स्थिती शोधनक्षम असल्यास व्याज कोणत्या तारखेपर्यंत द्यावे लागेल? ए मूळ कर्जाची प्रत्यक्ष परतफेड करेपर्यंत, बी निस्तारणाच्या तारखेपर्यंत, सी वर्षाच्या अखेरपर्यंत की डी वरीलपैकी नाही. कंपनीची आर्थिक स्थिती जर शोधनक्षम असेल तर अशा परिस्थितीमध्ये व्याज हे मूळ कर्जाची प्रत्यक्ष परतफेड करेपर्यंत द्यावे लागेल. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 36. कंपनी रिकामी जागा, कर्ज रोख्यांवरील व्याज, प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंतच्या मुदतीचे देखील द्यावे लागते. ए आहे शोधनक्षम असल्यास, बी आहे शोधनक्षम नसल्यास, सी शोधनक्षम असो की नसो आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. कंपनी जर शोधनक्षम असेल तरच कर्ज रोख्यांवरील व्याज प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंतच्या मुदतीचे देखील द्यावे लागते. म्हणजे निस्तारणाची तारीख कोणतीही असो, प्रत्यक्ष पेमेंट कोणत्या तारखेला केलं जाते त्या पेमेंट करण्याच्या तारखेपर्यंतचं व्याज हे कंपनीला द्यावे लागेल. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर लास्ट. फर्स्ट टाईप पहिल्या प्रकारातले 2000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत ज्याची किंमत 100 रुपये आहे. फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे परंतु पेडअप व्हॅल्यू 75 रुपये आहे. दुसऱ्या प्रकारातले 6000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत त्याची सुद्धा फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे परंतु पेडअप व्हॅल्यू 60 रुपये आहे. अशा प्रकारे 2 प्रकारातले 2 टाईपचे इक्विटी शेअर दिलेले आहेत.
कॅश अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डरसाठी 32,000. प्रॉब्लेममध्ये विचारलेला आहे द अमाऊंट रिफंड टू सेकंड टाईप ऑफ इक्विटी शेअर इज. दुसऱ्या प्रकारातल्या इक्विटी शेअरला किती रक्कम परत केली जाईल, रिफंड केली जाईल. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला टोटल डिफिशियन्सी किती आहे ते काढावं लागेल. त्यासाठी प्रॉब्लेममध्ये सर्वप्रथम इक्विटी शेअरची व्हॅल्यू किती आहे म्हणजे पेडअप इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे ते काढावं लागेल. यासाठी 2,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत ज्याची पेडअप व्हॅल्यू आहे 75 रुपये म्हणजे 1,50,000 रुपये यांचे पेड झाले. त्यानंतर दुसऱ्या प्रकारातले 6,000 इक्विटी शेअर्स आहेत ज्याची पेडअप व्हॅल्यू आहे 60 रुपये म्हणजे यांचे 3,60,000 रुपये पेड झाले. म्हणजे टोटल पेड किती झाले 3,60,000 प्लस 1,50,000 हे टोटल पेड झालेले आहेत इक्विटी शेअर. त्यानंतर डिफिशियन्सी काढायची आहे. पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 5,10,000 रुपये, आत्ताच कॅल्क्युलेट केलं. 1,50,000 प्लस 3,60,000 पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल 5,10,000 रुपये. त्यानंतर कॅश अवेलेबल किती आहे ते प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. इक्विटी शेअर होल्डरसाठी कॅश अवेलेबल आहे 32,000 रुपये. द्यायचे किती होते 5,10,000 रुपये परंतु उपलब्ध किती आहेत 32,000 रुपयेच उपलब्ध आहेत. म्हणून 5,10,000 रुपयामधून 32,000 मायनस केले, उरले 4,78,000 रुपये. ही झाली त्या कंपनीला तूट. टोटल डिफिशियन्सी 4,78,000 रुपये. आता एका शेअरवर किती लॉस झालं ते आपल्याला काढावं लागेल. लॉस पर शेअर इज इक्वल टू डिफिशियन्सी अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. डिफिशियन्सी आहे 4,78,000 आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत दोन्ही प्रकाराचे घ्यायचे आहेत. पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार अशा दोन्ही प्रकारातले इक्विटी शेअर्स आहेत 8,000. म्हणजे एका शेअरवर किती तूट येत आहे 59.75 रुपये तूट येत आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रकारातल्या जे इक्विटी शेअर्स आहेत त्यांना किती रुपये पेड करायचं आहे ते प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे. अमाऊंट रिफंड टू सेकंड टाईप ऑफ इक्विटी शेअर इज इक्वल टू पेड अप व्हॅल्यू पर शेअर. दुसऱ्या प्रकारातले जे इक्विटी शेअर्स होते त्याची पेड अप व्हॅल्यू आहे 60 रुपये आणि लॉस पर शेअर त्यामधून मायनस करायचं आहे. पेड अप व्हॅल्यू पर शेअर मायनस लॉस पर शेअर. पेड अप व्हॅल्यू आहे 60 रुपये आणि लॉस पर शेअर एका शेअरवर झालेला लॉस आहे 59.75 म्हणजे उरले किती 0.25. दुसऱ्या प्रकारातल्या भागधारकांना एका शेअरवर 0.25 परत केले जातील. टोटल शेअर्स होते 6,000. एका शेअरला 25 पैसे तर 6,000 शेअर्सला किती रुपये पेड रिफंड केले जातील 1,500 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. तर अशा प्रकारे या युनिटवरील लिक्विडेशन ऑफ कंपनीज या युनिटवरील जे MCQs आहेत ते MCQ